नमस्कार सगळ्यांना. मी वर्षा देसाई. तुम्ही पाहत आहात भारत डिकोड, जिथे आपण हेडलाईनच्या पलीकडचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करतो. 2016 आठवते? रातोरात नोटा बदलल्या गेल्या. लोकांनी बँकेच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्या. व्यवसायांवर परिणाम झाला, अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आणि देशाला सांगितलं गेलं की हा बदल मोठ्या उद्देशांसाठी आहे. आज जवळपास 10 वर्षानंतर पुन्हा एकदा चलनाबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी विषय आहे प्लास्टिक करन्सी म्हणजेच पॉलिमर करन्सी. हो, प्लास्टिक नोटा. सरकार आणि तज्ज्ञांचा एक वर्ग सांगतो की ह्या नोटा अधिक टिकाऊ आहेत, जास्त सुरक्षित आहेत आणि बनावट नोटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे ऐकायला नक्कीच चांगलं वाटतं. पण भारतासमोरचा खरा प्रश्न नोटांचा आहे का, की काही वेगळाच आहे? हे समजून घेणं महत्वाचं आहे. सर्वप्रथम समजून घेऊया की पॉलिमर करन्सी म्हणजे नेमकं काय. आज आपण वापरत असलेल्या नोटा विशेष कागदापासून बनलेल्या असतात, तर पॉलिमर नोट्स या विशेष प्रकारच्या प्लास्टिक पासून बनल्या जातात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन सारख्या अनेक देशांनी अशा नोटा स्वीकारल्या आहेत. या नोटा पाण्याने खराब होत नाहीत, सहज यांना काही प्रॉब्लेम होत नाही. त्यांचे आयुष्य जास्त असते, फाटण्याची शक्यता कमी असते आणि त्यामध्ये अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये देता येतात. म्हणूनच काही जण याला भविष्यातले चलन मानतात. पण भारताची परिस्थिती त्या देशांसारखी आहे का? मी बिकट नाही म्हणत आहे, चांगलीच म्हणते. ह्या विचाराने हा विचारही तितकाच महत्वाचा आहे करण्यासारखा. तुम्ही एकदा विचार करा, आज भारतात जगातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट अर्थव्यवस्थांपैकी एक बनत आहे. चहावाल्यापासून मोठ्या मॉल पर्यंत सगळीकडे QR कोड दिसतो. UPI व्यवहारांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. मोबाईल फोनच अनेक लोकांचं पाकिट बनला आहे. अशा परिस्थितीत रोख व्यवहाराचं महत्त्व हळूहळू कमी होत असताना संपूर्ण चलन व्यवस्थेत मोठा बदल करण्याची गरज किती आहे, यावर चर्चा होणं स्वाभाविक आहे. कारण चलन बदलणं म्हणजे फक्त नवीन नोटा छापणं नसतं. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान लागतं, उत्पादन व्यवस्था बदलावी लागते, वितरण यंत्रणा तयार करावी लागतात, जुन्या नोटा टप्प्याटप्प्याने बदलाव्या लागतात आणि ह्या सगळ्यांचा खर्च होतो खूप जास्त, खूप मोठा खर्च होतो. आणि शेवटी हा पैसा कुणाचा आहे? करदात्यांचा, आपल्या सगळ्यांचा. म्हणूनच नागरिक म्हणून हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे की या खर्चातून देशाला नेमका किती फायदा होणार आहे. आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणू इच्छिते की 2016 नंतर भारताने डिजिटल व्यवहारांच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. आज अनेक लोकांच्या हातात रोख पैसे नसले तरी मोबाईल असतो. अशा वेळी भविष्यातील भारत रोख अर्थव्यवस्थेचा असेल की डिजिटल अर्थव्यवस्थेचा? जर भविष्यात व्यवहार अधिकाधिक डिजिटल होणार असतील तर नवीन नोटांवर मोठी गुंतवणूक करणं कितपत योग्य आहे, हा चर्चेचा विषय नक्कीच आहे. आणि इथेच प्राधान्य क्रमांकांचा मुद्दा समोर येतो. आजही देशात बेरोजगारी मोठे आव्हान आहे. अनेक सरकारी शाळांमध्ये मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सेवा मजबूत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न कायम आहेतच. पिण्याचं पाणी, पायाभूत सुविधा आणि रोजगारांवर यांसारख्या विषयांवर अजूनही मोठ्या प्रमाणात काम होणं आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे. अशा वेळी सरकारचा पैसा आणि लक्ष कुठे केंद्रित व्हायला हवं, हा विचार प्रत्येक नागरिकाने करायला हवा. प्लास्टिक करन्सी कदाचित तांत्रिकदृष्ट्या चांगली कल्पना असेलच, नो डाऊट. कदाचित ती अधिक टिकाऊही असेल, कदाचित भविष्यात ती उपयुक्त ठरेल. पण कोणताही बदल फक्त शक्य आहे म्हणून केला जात नाही, तो आवश्यक आहे का हे अधिक महत्वाचं असतं. म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी विचार करा. आजची चर्चा प्लास्टिक करन्सीच्या बाजूने किंवा विरोधातली नाही. चर्चा आहे भारताच्या प्राधान्य क्रमांकांची. देशाला आता नवीन नोटा जास्त महत्वाच्या आहेत की जुन्या समस्यांची नवीन उत्तरे? तुम्हाला काय वाटतं? भारताने पॉलिमर करन्सी म्हणजेच प्लास्टिक नोटा स्वीकाराव्या की आधी इतर महत्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भारत डिकोडला सबस्क्राईब करायला नका विसरू.
कारण तुमच्या ह्याच एका छोट्या गोष्टीमुळे मला पुढचा व्हिडिओ बनवायला अधिक प्रोत्साहन होईल. धन्यवाद.